चलो वेलकम टू ऑल. न्यूज बघा. ॲक्च्युली मला न्यूज नाही दाखवायचे तुम्हाला, मला तुम्हाला हा क्वेश्चन्स दाखवायचा होता. बरोबर. या क्वेश्चनच्या माध्यमातून एक बाब सूचित करायची होती. ओके, पहिले समजून घेऊ आपण न्यूज व्यवस्थितपणे आणि दोन्ही बाजूवर चर्चा करू. लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ. रुपी हिट ऑल टाइम लो ऑफ 83.48. ओके, लो म्हणजे भारताचा रुपया काय झाला, कमी झाला. पहिल्यांदा बघा व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून घ्या की रुपया कमी होणे म्हणजे काय. बरोबर. जेव्हा आपण म्हणतो $1, बरोबर, जो आपण काय म्हणतो रे, $1 साठी किती रुपये द्यावे लागतात याला म्हणतात कुठल्याही देशाचा किंवा भारताचा विनिमय दर. बरोबर. उदाहरण आपण घेऊ, समजा $1 80 रुपये द्यावे लागतात. डन. तर हा झाला भारताचा विनिमय दर आणि हा ठरतो भारताजवळ असलेल्या परकीय चलनावर, म्हणजे भारताजवळ किती फॉरेक्स आहे त्यावर हा विनिमय दर ठरतो. आणि लक्षात ठेवायचं, भारतामध्ये दुहेरी विनिमय दर आहे. व्यापार चॅप्टरमध्ये आपण शिकत असतो एकदम डिटेलमध्ये. भारतामध्ये काही प्रमाणात विनिमय दर कोण ठरवते, RBI, आणि काही प्रमाणामध्ये मार्केट बेस म्हणजे IMF ठरवते. ठीक आहे. जेव्हा फॉरेक्स हा कमी होतो तेव्हा आपल्याला डॉलरच्या तुलनेमध्ये जास्त रुपये द्यावे लागतात, म्हणजे आपण 85 मानून चालू, एक सांकेतिक आकडा. आणि जेव्हा फॉरेक्स वाढतो तेव्हा आपल्याला कमी द्यावे लागतात, म्हणजे 75. इज दॅट क्लिअर. वाढतो तेव्हा कमी आणि कमी होतो तेव्हा जास्त. ठीक आहे. या स्थितीला म्हणतात रुपया हा लो म्हणजे कमजोर होणे. याला म्हणतात रुपया स्ट्रॉंग म्हणजे मजबूत होणे. समजलं. कमी रुपये द्यावे लागतात म्हणजे मजबूत ना रे बाबा, आणि जास्त रुपये द्यावे लागतात म्हणजे लो. आणि लो केव्हा होतो, जेव्हा परकीय चलन कमी होते. इज दॅट क्लिअर. प्रश्न बघा काय आहे, किंवा त्याच्या आधी न्यूज अजून एक वेळा आपण बघण्याचा प्रयत्न करू. न्यूज काय म्हणते की रुपी फेल बाय 35 पैसे टू हिट ऑल टाइम लो. म्हणजे कमी झाला म्हणजे काय झालं असेल, भारतामधून जे परकीय चलन आहे ते बाहेर गेलं असेल, म्हणजे कमी झालेलं असेल. सिंपल आहे, काही याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे जे सांगून राहिलो. आता बघा का बरं बाहेर गेलं, म्हणजे परकीय चलन का बरं कमी झालं, तर फॉरेन फंड आउटफ्लो, म्हणजे विदेशी जे चलन होतं ते आउटफ्लो झालं. का बरं, तर हायर US बॉन्ड एल्डमुळे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये की USनं व्याजाचे दर वाढवल्यामुळे हे बाहेर गेलं, त्यामुळे भारताचा रुपया काय झाला, हा कमी झाला. इज दॅट क्लिअर. याला म्हणतात रुपया कोसळणे किंवा याला म्हणतात रुपया घसरणे. सिंपल भाषेत न्यूज कळली काय तर ते. आता बघा यावर प्रश्न कसा येतो किंवा आला कसा होता. बघा, भारतीय परकीय व्यापाराच्या तुटीच्या संकटामागील कारणे काय, हा प्रश्न आयोगाचा प्रश्न आहे. मी घरून छापून नाही आणला. क्रॅशिस इन इंडियन फॉरेन ट्रेड गॅप रिझन आर, म्हणजे भारताचा व्यापार तूट. आता काय रे, भारताची व्यापार तूट एवढी कन्सेप्ट म्हणजे काय. व्यापार तूट म्हणजे एकतर भारताची आयात काय असणे, जास्त असणे, किंवा निर्यात कमी असणे, हा त्याचा अर्थ होतो. तर तो म्हणतो संकटामागील कारणे काय, काय कारण आहे. इज दॅट क्लिअर. पहिला पर्याय बघा, तेलाची वाढती आयात. आता साहजिक आहे, आयात वाढली तर परकीय चलन बाहेर जास्त जाईल, त्यामुळे तूट वाढेल, त्यामुळे ए विधान बरोबर आहे. ओके. भांडवली वस्तू व आधुनिक तंत्रज्ञानाची आयात. आता आयात वाढली म्हणजे तुम्हाला माहिती असेल परकीय चलन कमी होईल, तूट वाढेल, त्यामुळे बी विधान पण करेक्ट आहे. बी विधान जर करेक्ट आहे त्यामुळे 2 नंबरचा पर्याय हा उडाला, 3 नंबरचा पर्याय पण उडाला. त्यामुळे आपल्याला 1 आणि 4 पैकी निवडायचं आहे. रुपयाच्या विनिमय दरातील घसरण. इथून लेक्चर बरोबर बघा, यासाठी मी हाचं लेक्चर घेतलं होतं. मुळात रुपयाच्या विनिमय दरातील घसरण आणि रुपयाच्या विनिमय दरातील वाढ. ठीक आहे. आणि इथं बघा D आहे, इथं बघा C आहे, त्यामुळे दोन्ही पर्याय माहीतच पाहिजे. म्हणजे इथं लॉजिक एलिमिनेशन लावण्याचा प्रयत्न करायला लागत असेल तर बघा, MPSCच्या कोणत्याही प्रश्नामध्ये 4 पैकी 1 पर्याय हा बिना डोकं लावता उडवतो. खरा खेळ होतो की तुम्ही 2 पैकी 1 कुठला निवडता. बघा इथं 2, 1 किंवा 4. ठीक आहे. आता बघा रुपयाच्या विनिमय दरात घसरण आणि रुपयाच्या विनिमय दरात वाढ. मी तुम्हाला पुन्हा न्यूजकडे नेतो. ठीक आहे. की कशा प्रकारे बघा, जर तुम्हाला मार्क वाढवायचे असेल तर न्यूजपेपर किंवा तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी हे किती, हे बेसिकचाच पार्ट आहे. बघा न्यूज काय म्हणते इकडं पुन्हा बघा. बघा इथं काय म्हणते, स्ट्रॉंग फॉरेन कॅपिटल इनफ्लो. बरोबर ना. म्हणजे याच्यात काय म्हटलं काय, वी सॉ द रुपी रिबाउंडिंग फ्रॉम द रेकॉर्ड लो ॲज अ RBI इज सीन इंटरव्हेंटिंग, म्हणजे इंटरव्हेन्शन म्हणजे RBI त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करत आहे, म्हणजे हस्तक्षेप करत आहे ॲट दिस लेवल. ओके. कशासाठी,
तर स्ट्रॉंग फॉरेन कॅपिटल इन्फ्लो म्हणजे कॅपिटल इन्फ्लो वाढावा. आणि बघा इथं शब्द मी पुन्हा झूम करतो, लोअरिंग म्हणजे कमी व्हावा करंट अकाउंट डेफिसिट आहे. करंट अकाउंट डेफिसिट काय व्हावा, करंट व्हावा. ओके, रिमेन सपोर्टिव्ह फॉर करन्सी. इज दॅट क्लिअर? म्हणजे याच्यात बघा इथं जो पर्याय आहे, कोणता पर्याय? ओके, इथं पर्याय काय आहे? रुपयाच्या विनिमय दरातील घसरण. म्हणजे रुपयाचा विनिमय दर घसरला तर मला सांगा व्यापार तुटीमध्ये वाढ होते. ओके, काय होते? वाढ. त्यामुळे सी पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक किती? 4. ए नाही. निघाला आन्सर. ऍक्च्युली ही न्यूज पण आहे, बरोबर, ही न्यूज पण आहे आणि ही आपण बेसिक मध्ये पण शिकत असतो बरं का, व्यापार नावाचा चॅप्टर मध्ये. इज दॅट क्लिअर? त्यामुळे थोडं वाचा. तुमचा प्रश्न असेल सर ही इंग्रजीमध्ये आहे आता मी काय करू, तर सोपी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तशी काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला माहित असेल की सुरुवातीला काही न्यूज मी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपण बघा एक प्रश्न अजून घेऊ. ठीक आहे, अजून बघा प्रश्न घेऊ. नंतर मी ऑफरबद्दल सांगतो तुम्हाला, मला रिमाइंड करा वाटल्यास. भारतासंदर्भात सातत्याने वाढणाऱ्या चालू खात्यावरील तुटीची प्रमुख कारणे कोणती आहे? आय रिपीट प्रश्न. तुटीचे प्रमुख कारणे म्हणजे आयात वाढणे, निर्यात कमी होणे किंवा परकीय चलन बाहेर जाण्याचं प्रमाण वाढणे. ठीक आहे, वाढत जाणारी महागाई, तेल आयात. विधान बरोबर. ए बरोबर म्हणलं म्हणजे सांगा 2 कटलं. बघा तुम्हाला म्हणलं 2 आरामात कटते, काही डोकं लावायचं काम नाही आहे. ए बी सी आणि डी बघायचं आहे. सी आणि डी बघायचं आहे. आणि सोने आयातीमुळे होणारी चलनवाढ, त्यामुळे हे पण कारण आहे. हे तर बी दिलेलं आहे. चढ उतारातील असलेला विनिमय दर. बघा मग अशी प्रश्न सांगितला, चढ उतार म्हणजे विनिमय दर जर चढ उतार जास्त असेल तर 100% काय वाढते? तूट ही नक्कीच आपली काय होते? ही वाढत असते. चला कळली इथपर्यंत रे. त्यामुळे डी. त्यामुळे पर्याय क्रमांक किती? 2. आता सर युरो संकट का बरं नाही? युरो संकट हे पर्याय नसण्याचे 2 कारण आहे. एक तर भारताचा युरोपियन युनियन सोबत तेवढा ट्रेड होत नाही, भारताचा आशियान सोबत ट्रेड होतो. नंबर 1. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, युरोपातून भारत आयात जास्त करत नाही, जे आशियानमधनं करतो. त्यामुळे सी पर्याय येत नाही. त्यामुळे आन्सर ए बी आणि डी निघाला बरोबर रे. ठीक आहे. म्हणजे बघा कुठलीही न्यूज किंवा बेसिक लेक्चरमध्ये पुस्तक वगैरे वाचत असताना त्याचा उद्देश हा नसला पाहिजे की यावर प्रश्न येतेच. तुम्हाला पर्याय पण एखादा एलिमिनेट करायला त्याचा वापर होऊ शकतो ना रे बाबा. त्या दृष्टिकोनातून अजून एक प्रश्न बघा. ठीक आहे, मग याच्याशी रिलेटेड मला सापडला. आपण बघू. खालीलपैकी कोणते कारणामुळे भांडवलदारांना आपले भांडवल संपूर्ण जगात श्रीमंत राष्ट्राकडून, म्हणजे श्रीमंत राष्ट्र म्हणजे अमेरिका म्हणू आपण, भारतासारख्या देशात म्हणजे इंडियामध्ये नेण्यासाठी चालना मिळेल? म्हणजे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटचा फ्लो का वाढतो म्हणते. नंबर 1 आकर्षक बाजारपेठ. करेक्ट आहे. खूप नफा मिळवण्याची संधी. बरोबर आहे. शासनाचे उदारमुक्त धोरण. बरोबर आहे. आणि विदेशी भांडवलात शासनाला मिळालेली मान्यता. त्यामुळे आन्सर काय? अ ब क ड 4ही करेक्ट आहे. तुम्हाला आठवते ना, आजकाल 15 पैकी पूर्व परीक्षेमध्ये 2 प्रश्न या प्रकारचे विचारले जात आहे. आता सेम हा उलटा प्रश्न बघा, म्हणजे भविष्यात कसा प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे काय की कोणत्या कारणामुळे, इथं विचारले इनफ्लो बरोबर, आणि कोणत्या कारणामुळे आउटफ्लो होऊ शकतो हे पण विचारले जाऊ शकते. पुन्हा न्यूजवर या. इथं बघा आउटफ्लो कशामुळे झाला, तर US फॉरेन एड याच्यामुळे, म्हणजे अमेरिकेने व्याजाचे दर वाढवल्यामुळे. पण जर असा प्रश्न विचारला किंवा का बरं तुमचा चालू खाता घाटा वाढत आहे किंवा परकीय चलन बाहेर जात आहे आणि पर्यायामध्ये असेल अमेरिकेने व्याजाचे दर वाढवणे, तर मला सांगा पर्याय हा करेक्ट असेल. या प्रकारे इकॉनॉमीचा अभ्यास करा. इकॉनॉमीमध्ये पॉलिटी सारखं, जॉग्राफी सारखं ॲज इट इज प्रश्न खूप कमी येतात आणि जे येतात ते महाराष्ट्रातील सगळे बरोबर करतात आणि ते बरोबर झाले सुद्धा पाहिजे. आणि ते पुरेपूर काळजी आपण बेसिक सत्रामध्ये घेतच असतो. चला कळली पर्यंत. थोडं टफ झालं असेल लेक्चर तर पुन्हा बाहेर जा. बरोबर की कशा म्हणजे, आणि बेसिक काय माहीत होतं, म्हणजे मला हे बेसिकमध्ये आपण शिकतो किंवा विनिमय दर जर घसरला तर त्याच्यामुळे भारताची आयात वाढते. हे बेसिक कन्सेप्ट आहे आपला. बरोबर नाही का. तर ते बघण्याचा आपण प्रयत्न करू. हे एक सूचना आहे तुम्हाला. आपली एक स्ट्रॉंग ऑफर चालू आहे. 15% ऑफ प्लस चालू घडामोडी बॅच मोफत. चालू घडामोडीमध्ये संपूर्ण बॅच असेल, व्यक्तिविशेष, दिनविशेष, इको पॉलिटिक्स सगळं. एक 15 महिन्याच्या चालू घडामोडी याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये चालू घडामोडी आणि या सगळे लेक्चर हे मुख्य उद्देश हा याच्या मागचा की समजा उदाहरणार्थ 15 मार्काची तुम्ही इकोची बॅच घेता, ज्याला उदंड प्रतिसाद आहे ऑलरेडी आपल्या बॅचला. सोबत माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मुलांना चालू घडामोडी पण द्यावं, म्हणजे 15 अधिक 15 म्हणजे 30 मार्क झाले. ओके, सोबत 15% ऑफ, म्हणजे ही बॅच सर्वात स्वस्त होऊन जाईल. पॉलिटी 10-12 मार्काचं, सोबत 15 मार्काचं चालू घडामोडी. ओके,
आणि जर दोन्ही घ्यायचं असेल तर ही कंबो बॅच, ज्यामध्ये इको पॉलिटी पण असेल जे मी शिकवतो आणि चालू घडामोडी जे मीच, बरोबर नाही का, आणि 15% ऑफ. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तशी परीक्षा समोर गेलेली आहे. त्यामुळे आणि तुम्हाला माहिती असेल विस्तृत हे आपण आपल्या बॅचचं वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये रेकॉर्डेड बॅच कमी, जे मी ऑफलाईनला शिकवतो ॲज इट इज बॅच ही यामध्ये असते. आणि रेफरल कोड किंवा कोड का वापरायचा आहे होली10. बरेच पोरं कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारत होते, मागच्या एक व्हिडिओमध्ये आधी घेतला होता मी याच्यावर, की कितीची होईल सरासरी ही बॅच. जाऊन होली कोड त्याच्यात कुपन कोड वापरा, तुम्हाला कळेल नेमकी बॅच ही कितीची होईल किंवा काय होईल. पण स्वस्त होईल एवढं मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे ॲज कम्पेअर टू बाकी सगळ्या याच्यापेक्षा. ठीक आहे, चला कळलं इथपर्यंत. तर थोडं काय करत चला बघत चला. ही न्यूज म्हणजे जस्ट बसलो तुम्ही, मला असं वाटलं की जस्ट सांगावं तुम्हाला, म्हणून मी सत्र घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, सत्र समजलं असेल तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट की काही टॉपिक वगैरे लागले तर ते पण मला सांगत चला कॉमेंट बॉक्समध्ये, आहे नाही का. त्यामुळे नक्कीच तयारी होईल आणि मजबूत तयारी करा. चलो ठीक आहे, ओके, थँक्यू.